नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खोल नांगरणी, उथळ नांगरणी, बिना नांगरणी उत्पादन कुठे जास्त व एक वैज्ञानिक सत्य. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर खोल नांगरणी म्हणजे काय, उथळ नांगरणीचे फायदे तोटे, बिना नांगरणी म्हणजे काय, उत्पादन कुठे जास्त मिळते, मातीसाठी कोणती पद्धत चांगली, पाणी, खर्च, तण, मुळाची वाढ यावर काय परिणाम होतो, प्रगतीशील शेतकरी बिना नांगरणी शेती का करतात. प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो, कारण योग्य मशागत हीच उत्पादन वाढीची खरी किल्ली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती जर आवडली लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, एक शेतकरी दरवर्षी खोल नांगरणी करतो, दुसरा शेतकरी फक्त रोटावेटर चालतो, तर तिसरा बिना नांगरणी थेट पेरणी करतो. पण प्रश्न एकच, उत्पादन कोणाचं जास्त येतं. आज अनेक शेतकरी गोंधळात आहेत. खोल नांगरणी करावी, उथळ नांगरणी करावी की झिरो नांगरणी करावी, म्हणजे बिना नांगरणी भविष्यात येणारी शेती, नाही का. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैज्ञानिक आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सत्य जाणून घेणार आहोत. या व्हिडिओत शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे सर्वात मोठी चूक कोणती जी शेतकरी नकळत करत असतात. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊया आपण नांगरणी म्हणजे काय. बघा, जमिनीची उथलपाथल करून माती भुसभुशीत करणे, हवा खेळती ठेवणे, मुळाची वाढ वाढवणे, पाणी मुरवणे या प्रक्रियेला नांगरणी म्हणतात. पूर्वी बैलाच्या नांगरणाने मशागत होत होती. आज ट्रॅक्टर, रोटावेटर वापरले जाते खोल नांगरणीसाठी, नाही का. यालाच असे आपण नांगरणी म्हणू. आता उथळ नांगरणी म्हणजे काय बघा, जमिनीच्या वरच्या 3 ते 6 इंच भाग, 3 ते 4 इंच जो थर राहतो, जो 3 ते 4 इंच थरांना जाणारी मशागत म्हणजे केली जाणारी मशागत, त्याला उथळ नांगरणी असे म्हणू. ही प्रामुख्याने रोटावेटर किंवा पंजे यांनी या सहाय्याने केली जाते. तर याचे फायदे बघा काय आहे. कमी खर्च, वेळ वाचतो, कमी डिझेल आणि पटकन पेरणी. तोटे बघा काय आहे उथळ नांगरणीचे. तोटे बघा, म्हणजे जो काही हार्ड आहे तो पॅटर्न तयार होतो, पाणी जास्त खोल जात नाही, मुळे कमी वाढतात आणि जमीन घट्ट होते. हे उथळ नांगरणीचे तोटे आहे शेतकरी मित्रांनो. फक्त रोटावेटर वारंवार वापरणे ही आज अनेक शेतकऱ्यांची मोठी चूक आहे शेतकरी मित्रांनो. आता आजच्या या शेतकरी, आज जे काही जनरेशन चालू आहे शेतकरी मित्रांनो, जे काही जेव्हापासून रोटावेटर निघालं तर प्रत्येक शेतकरी रोटावेटरच मारतो. तर हे एक माझ्या अनुभवानुसार एक मोठी चूक आहे, नाही का. तर बघा ना, रोटावेटर मारतात, पाणी यायच्या अगोदर भुसभुशीत होते. पाणी जर मुसळधार आला तर शेतामध्ये पाणी तुंबते, पाणी जमा होते, जमिनीत मुरत नाही. आता खोल नांगरणी म्हणजे काय. आता बघा, खोल नांगरणी म्हणजे काय, आपण पहिलं बंदा बघितलं. नांगरणी म्हणजे काय, उथळ नांगरणी म्हणजे काय. आता खोल नांगरणी म्हणजे काय बघा, जमिनीचा 8 ते 15 इंच खोलपर्यंत मशागत करणे म्हणजे खोल नांगरणी. वापरली जाणारे अवजारे बघा, नागर, 3 पावड्या नागर, 2 पावड्या नागर, नाही का, एमबी प्लॉक, स्लब ब्लॉवर, हे खोल नांगरणी वापरणारे अवजारे आपण शेतामध्ये वापरतो. आता याचे फायदे बघा काय काय आहे. कडक थर फुटतो. तुमची जर जमीन कडक आलेली असेल तर त्यानं कडक थर फुटतो, पाणी खोल जाते, ओल टिकते, मुळाची वाढ वाढते,
कीड कमी होते, तण नियंत्रण राहते. हे आहे खोल नांगरणीचे फायदे. आता याचे तोटे बघा. खर्च जास्त, डिझेल जास्त, चुकीच्या वेळी केल्यास माती खराब होऊ शकते. हे जे खोल नांगरणी आहे शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी मित्र दरवर्षी खोल नांगरणी करतात, जमीन कशी होती, एकदम भुसभुशीत होते, दलदल होते, पाणी आला की आवरत नाही. मुळाच्या म्हणजे पिकाच्या जमिनीच्या जे काही मुळा आहे त्या आवरत नाही, मग पीक भरण अवस्थेत बरोबर भरत नाही. हे तेव्हा आपल्याला दिसून येतो खोल नांगरणी. म्हणून चुकीची वेळ केल्यास माती खराब होऊ शकते. हा एक तोटा आहे. आता बिना नांगरणी म्हणजे काय? आता येतो सर्वात चर्चेचा विषय शेतकरी मित्रांनो, बिना नांगरणी शेती. याला आपण झिरो मशागत म्हणूया. असे म्हणतात झिरो मशागत, बिना नांगरणी शेती. यामध्ये काय करतात बघा. जमीन न उथलपालट करता, जमीन न उथलपालट करता, न नांगरणी करता थेट पेरणी केली जाते. म्हणजे यालाच बिना नांगरणी असे म्हणतात. याचे फायदे बघा काय काय आहे. डिझेल बचत, कमी खर्च, मातीतील जीव जिवंत राहतात, गांडुळे वाढतात, सेंद्रिय कार्ब वाढतो, ओल टिकते. मग काही शेतकरी यशस्वी का होतात? शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. शेतकरी खूप गोंधळात आहे, नाही का? मी आधी सांगितलं, खोल नांगरणी, उथळ नांगरणी आणि बिना नांगरणी, या 3 विषय आपण बोलणार आहोत. तर आता मेन विषय आहे, मग शेतकरी यशस्वी का होतात बघा. कारण ते फक्त नांगरणी बंद करत नाही, तर ते संपूर्ण व्यवस्थापन बदलतात. फक्त ते नांगरणीच नाही बंद करत शेतकरी मित्रांनो. जे मोठमोठे शेतकरी आहे, जे बिना नांगरणीमध्ये यशस्वी झालेले आहे, झिरो मशागत मध्ये, ते फक्त नांगरणीच बंद करत नाही, तर ते पूर्ण व्यवस्थापन व्यवस्थापन बदलतात. ते काय करतात बघा. पीक अवशेष ठेवतात शेतामध्ये, पीक अवशेष ठेवतात, पीक पेरपालट करतात, सेंद्रिय व खत वापरतात, सूक्ष्मजीव वापरतात, पाणी व्यवस्थापन चांगले ठेवतात. म्हणून त्यांची माती जिवंत राहते शेतकरी मित्रांनो. म्हणून त्यांची माती जिवंत राहते. यालाच म्हणतात बिना नांगरणी शेती. म्हणजे हे जे स्टेप ते फॉलो करतात, ते आपल्या शेतीमध्ये वापरतात, ते नियोजनाने स्टेप बाय स्टेप. म्हणून शेतकरी यशस्वी होत आहे शेतकरी मित्रांनो बिना नांगरणी. आता उत्पादन कुठे जास्त होते? आता सर्वात महत्वाचा प्रश्न, उत्पादन कुठे जास्त? आता शेतकरी विचार करत आहे यावर्षी, नाही का? बरेचसे शेतकरी SRT कडे, बिना नांगरणी, बिना मशागत कडे वरम फाडून पेरणी करतात, नाही का? काही शेतकरीचं म्हणणं आहे नांगरणी आवश्यक आहे, नांगरणी करतात, वाही करतात. काही म्हणजे उथळ नांगरणी करतात, कमी मशागत करतात, तर पेरणी करतात. हे जे 3 मध्ये आहे, तर शेतकऱ्यांना प्रश्न आता येतो, उत्पादन कुठे? आपलं सगळं झालं, नाही का? म्हणजे खोल नांगरणी झाली, उथळ नांगरणी झाली, आता बिना नांगरणी, नाही का? आता प्रश्न येतो, उत्पादन कुठे जास्त येते बघा. खोल नांगरणी सुरुवातीला उत्पादन वाढवू शकते, विशेष घट्ट जमिनीत. म्हणजे सुरुवातीला उत्पादन वाढू शकते खोल नांगरणी, विशेष घट्ट जमिनीत. उथळ नांगरणी सामान्य उत्पादन, पण दीर्घकाळात माती घट्ट होऊ शकते. जे शेतकरी उथळ नांगरणी करतात, उत्पादन मिळेल सामान्य, पण दीर्घकाळ राहतो, माती घट्ट होऊ शकते, फिट होऊ शकते, कडक होऊ शकते. बिना नांगरणी आता पाहूया. सुरुवातीला थोडा फरक पडू शकतो, पण योग्य व्यवस्थापन दीर्घकाळ उत्पादन चांगले राहते. तुमचं जर योग्य व्यवस्थापन असेल, वेळेवर पाणी, वेळेवर निंदण, वेळेवर खत, वेळेवर फवारणी, स्टेप बाय स्टेप असेल, तर चांगलं उत्पादन बिना नांगरणीमध्ये तुम्ही चांगल्यात चांगले उत्पादन मिळू शकता. बिना नांगरणी सुरुवातीला थोडा फरक पडू शकतो, पण योग्य व्यवस्थापन दीर्घकाळ उत्पादन चांगले राहते बिना नांगरणीमध्ये. आता पाण्यावर परिणाम. आता बघूया शेतकरी मित्रांनो, पाण्यावर परिणाम. आज हवामान बदलत आहे बघा. हवामान बदलत आहे, मेन मुद्दा आहे पाणी.
हवामान बदलत आहे, पाऊस कमी जास्त, तर कधी खंड. खोल नांगरणी, पाणी खोल जाते. तुम्ही जर खोल नांगरणी केली, पाणी खोल जाते. उथळ नांगरणी, पाणी वरच राहते, पाणी शेतात मुरत नाही. आणि बिना नांगरणी, अवशेषामुळे, जे तुम्ही शेतामध्ये अवशेष ठेवता, जे तुम्ही शेताचे म्हणजे जे काही पिकाचे अवशेष ठेवता, त्या अवशेषामुळे ओल टिकून राहते. समजा तुम्ही आता गहू पेरला, गहू काढला, गव्हाचे अवशेष जर ठेवले, कोणी पिकाचे अवशेष ठेवले, ते अवशेष पाणी धरून राहते, तर आपल्याला ओल टिकून राहू शकते शेतकरी मित्रांनो. मग मातीच्या आरोग्यावर परिणाम बघा, मातीच्या आरोग्यावर काय परिणाम होईल आता बघूया. माती ही फक्त धूळ नाही, बघा माती ही फक्त धूळ नाही, ती एक जिवंत व्यवस्था आहे शेतकरी मित्रांनो. गांडुळे, सूक्ष्मजीव, सेंद्रिय कार्बन हेच शेतीचे भविष्य आहे. हे जर शेतकऱ्यांनी जिवंत ठेवले मातीतले, तर आपल्याला उत्पादन जास्त मिळू शकते. मग जास्त नांगरणीमुळे कार्बन कमी होतो, माती कोरडी पडते. योग्य मशागत, माती जिवंत राहते, उत्पादन टिकून राहते. हे मातीचं आरोग्य शेतकरी मित्रांनो. मग शेतकऱ्यांनी काय करावे? सर्वांसाठी एकच नियम लागत नाही शेतकरी मित्रांनो, सर्वांसाठी एकच नियम लागत नाही. आता तुम्हाला प्रश्न येईल नाही का, काय करावं बा मग आता. बघा, सर्वांसाठी एकच नियम लागत नाही, कारण की वेगवेगळ्या शेतकऱ्यांची जमीन आहे. मग बघा काय करायचं. जर जमीन घट्ट असेल, 2-3 वर्षातून एकदा खोल नांगरणी. जर माती चांगली असेल, कमी मशागत. जर सेंद्रिय कार्बन चांगला असेल तुमच्या जमिनीत, तर बिना नांगरणी शक्य. तुम्ही बिना नांगरणीनं, बिना मशागत, थेट डायरेक्ट पेरणी तुम्ही शेतामध्ये पेरणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो बघा, आजचा जो व्हिडिओ आपण बघितला, खोल नांगरणी, उथळ नांगरणी आणि बिना नांगरणी, हे जे 3 विषय होते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर शेतकऱ्यांना यावर्षी काय करायचं काय नाही. बरेचसे शेतकरी SRT करतात, पण कोण शेतकरी करू शकतो ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल. तर बघा मित्रांनो, शेतामध्ये म्हणजे शेतीमध्ये फॅशन चालत नाही शेतकरी मित्रांनो, विज्ञान चालतं. एक शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, शेतामध्ये फॅशन चालत नाही, विज्ञान चालतं. कोणी बिना नांगरणी करतो म्हणून आपण लगेच कॉपी करू नये, आणि कोणी खोल नांगरणी करतो म्हणून तिचं अंतिम सत्य नाही. म्हणजे जर कोणी खोल नांगरणी करत असतं, ते अंतिम सत्य नाही आहे शेतकरी मित्रांनो, नाही का. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं असेल. आपली जमीन पाहून, आपला भाग पाहून, आपलं म्हणजे वातावरण पाहून आपल्या भागातलं आपण डिसिजन घेणे योग्य आहे. आपल्या परिसरात काय योग्य आहे हे ठरवणे खूप गरजेचं आहे. जमिनीची अवस्था, पाऊस, पीक, सेंद्रिय खत, सेंद्रिय कार्बन, पाणी व्यवस्थापन हे बघूनच निर्णय घ्या शेतकरी मित्रांनो. कारण शेवटी जिवंत माती जास्त उत्पादन टिकवून राहू शकते शेतकरी मित्रांनो. म्हणजे जिवंत माती जास्त उत्पादन टिकाऊ शेती, हेच शेती करण्याचं माध्यम आहे शेतकरी मित्रांनो. जो शेतकरी आपली जमीन पाहत असेल, आपल्या जमिनीत कोणते कोणते घटक आहे, घटकानुसार खत नत्र स्फुरद पाला देत असेल, आणि आपली जमीन कशा पद्धतीची आहे, आपण जर बिना नांगरणी जर केली तर आपल्याला उत्पादन होईल का. खोल जास्त नांगरणी केली तर उत्पादन होईल का, आणि उथळ नांगरणी केली तर उत्पादन होईल का. आपल्या जमिनीचा भाग पाहून आपण हे डिसिजन घ्यावं शेतकरी मित्रांनो, कोणी करते म्हणून नाही शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो आता आपण इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला, ही माहिती जर आवडली असेल, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा, आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोचवा. कारण हे जे मी माहिती सांगितलेली आहे, माझ्या अनुभवानुसार सांगितलेली आहे. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. अशीच पिकाबद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान. धन्यवाद.